नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगापासून. आज 8 जुलै 2024 सोमवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 8 जुलै 2024 सोमवार ही आषाढ माहातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी आहे. ही आषाढ कृष्ण पक्ष तृतीया तिथी आज पूर्ण दिवस असणार आहे. जर का आपण आपल्या नक्षत्राकडे वळू तर आज पुष्य नामक नक्षत्र सकाळी 6:02 असणार आहे आणि त्या उपरांत अश्लेषा नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होत आहे सकाळी 7:31 जो की संपणार आहे सकाळी 9:11. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर आज तुम्ही ते टाळू शकता. यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि जर का आपण आजच्या अभिजित मुहूर्ताकडे वळलो तर आजचा अभिजित मुहूर्त सुरू होतोय दुपारी 12:05 जो की समाप्त होणार आहे दुपारी 12:58. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलेला आहे. आज सूर्य मिथुन राशीत असणार आहेत आणि चंद्रदेव कर्क राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या मेष दैनिक राशीफळाने. आजचा दिवस आपला आणि आपल्या आरोग्याच्या विशेष काळजी घेण्यासाठी आहे. आज कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. अतिशय थंड अन्न टाळा. जर आपल्याला पूर्वीपासून कोणतीही आरोग्य समस्या असेल तर अधिक काळजी नक्कीच घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तटस्थ राहणार आहे, म्हणजे ना फायदा ना नुकसान होणार आहे. परंतु आज कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळणं योग्यच असेल. याचबरोबर आपण वळूया मेष राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. जीवनात अनेक वेळा गोष्टी आपल्या नियोजनानुसार होत नाहीत आणि कोणतीही गोष्ट आपल्या हातात नसल्यास धीरज आणि शांतीने प्रतीक्षा करणं हीच उत्तम उपाय आहे. जर आपण अस्वस्थता आणि अधीरता दाखवली तर आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. काही भागात वेदना तुम्हाला जाणवू शकतात. विश्रांती घ्या आणि आनंददायी संगीत ऐका, त्यामुळे आपल्याला मोठी शांती मिळणार आहे. आणि आता आपण वळूया मेष राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. आज तुम्हाला अशा व्यक्तीशी भेट होणार आहे ज्याच्याशी तुम्ही व्यक्तिगत पातळीवर प्रभावित व्हाल, पण तुमच्या मनात काही मानसिक गोंधळ आहेत. तुम्ही अशा व्यक्तीची निवड करू इच्छिता ज्याच्याकडे तुम्हाला देण्यासारखे खूप काही आहे, पण प्रेम एवढे स्वार्थी असू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला प्रेम मिळवायचे असेल आणि प्रेम करायचे असेल तर तुम्हाला हा विचार सोडून देऊन एकत्रितपणे चालण्याची वाट स्वीकारावी नक्कीच लागेल. आणि शेवटी आपण वळूया मेष राशीच्या करिअर आणि धन राशीफळाकडे. ग्रहांची ऊर्जा आज तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी सक्षम बनवेल. या आवाजांचा गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही हे समजून घेतले तर तुम्ही सहजपणे काम करू शकाल. याशिवाय स्पष्टपणे स्वतःला व्यक्त करण्यात संकोच करू नका. तुमच्या भावनांना मोकळेपणाने व्यक्त करा आणि गोष्टी घुमवून आणि फिरवून नका सांगू. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.